मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत। मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयावर आधारित सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 8 याच्याविषयी माहिती घेणार आहोत। मित्रांनो या अगोदर आपण एकूण 7 सराव प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत। त्यातली 8वी सराव प्रश्नपत्रिका आहे। त्यामध्ये पूर्ण 40 गुणांची प्रश्नपत्रिका त्यांच्या उत्तरांच्या स्पष्टीकरणासह आणि विशेष म्हणजे या सर्व उत्तरांच्या PDF सह तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तर या अगोदरच्या ज्या एकूण 7 प्रश्नपत्रिका आहेत त्यांची देखील PDF व व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व त्याचबरोबर इयत्ता 10वीच्या क्वेश्चन बँकच्या सोल्युशन्सवर आधारित आपण व्हिडिओज बनवलेले आहेत त्यांचे देखील लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। तुम्ही ते देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या। चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यामध्ये प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा। प्रामुख्याने प्रश्न पहिला अ बोर्ड परीक्षेमध्ये आपल्याला केवळ रिकाम्या जागा भरा या प्रश्न प्रकारावरच आधारित असतो। हा एकूण 5 गुणांसाठी असणारा प्रश्न प्रकार आहे, त्याविषयी आपण माहिती घेऊया। त्यामधील पहिला प्रश्न की सुमारे 10,000 वर्षापूर्वी टिंबटिंब शेती करू लागला। या ठिकाणी काही पर्याय दिलेले आहेत। पहिला पर्याय गोरिला, दुसरा पर्याय बुद्धिमान मानव, तिसरा पर्याय रामापिथिकस आणि शेवटचा पर्याय ऑस्ट्रॅलोपिथिकस। त्याचं योग्य उत्तर आपल्याला शोधायचं मित्रांनो। याचं योग्य उत्तर असेल बुद्धिमान मानव। पुढील प्रश्न ATPला टिंबटिंब असे म्हटले जाते। 4 पर्याय दिले, त्यातला पहिला पर्याय ऊर्जेचे चलन, दुसरा पर्याय पेशीचे ज्वलन, तिसरा पर्याय ग्लुकोजचा साठा आणि शेवटचा पर्याय प्रथिनांचे चलन। त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऊर्जेचे चलन। पुढील प्रश्न एकपेशीय प्राण्यांच्या शरीराचे संघटन टिंबटिंब या प्रकारचे असते। पहिला पर्याय पेशीस्तर, दुसरा पर्याय ऊतीस्तर, तिसरा पर्याय जीवद्रव्य स्तर आणि शेवटचा पर्याय अवयव स्तर। त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जीवद्रव्य स्तर। तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व प्रश्न सोडवायचे आहेत। त्यानंतर पुढील उपप्रश्न तेलाचे तवंग नष्ट करायला जे जीवाणू समूह वापरले जातात त्यांना टिंबटिंब बॅक्टेरिया असं म्हटलं जातं। खाली काही पर्याय दिले आहेत। पहिला पर्याय फिनॉल ऑक्सिडायझिंग, दुसरा पर्याय अपघटनकारी, तिसरा पर्याय हायड्रोकार्बोनोक्लास्टिक आणि शेवटचा पर्याय विघटनकारी। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया। जाऊया पुढील प्रश्नाकडे। मूल पेशींच्या अंगी असलेल्या गुणधर्माला टिंबटिंब असे म्हणतात। परत या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत। पहिला पर्याय विविधता, दुसरा पर्याय समानता, तिसरा पर्याय विभेदनता आणि शेवटी चौथा पर्याय बहुविधता। त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे बहुविधता। पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ब, पुढील प्रश्न सोडवा हा देखील 5 गुणांसाठी विचारला जाणारा प्रश्न आहे। तर प्रश्न पहिल्या ब मध्ये आपल्याला आता रिकाम्या जागा हा प्रश्न प्रकार सोडून इतर सर्व वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जातात। चला हा प्रश्न आपण सोडूया। त्यामधील पहिला प्रश्न विसंगत पद ओळखा किंवा वेगळा घटक शोधा। तर या ठिकाणी काय काय घटक दिलेत पहा। शिराविन्यास, बियांचा आकार, पर्णदेठ, पानाची रचना। त्यामधील वेगळा घटक आहे तो म्हणजे बियांचा आकार, कारण बाकी सर्व घटक जे आहेत हे उत्क्रांतीमधील बाह्यरूपकीय पुरावे जे वनस्पतींचे बाह्यरूपकीय पुरावे आहेत हे पुरावे आहेत। परंतु या पुराव्यांमध्ये एक घटक वेगळा दिला इथं तो म्हणजे बियांचा आकार, कारण या बियांच्या आकाराच्या ऐवजी आपल्याला पुस्तकामध्ये पानांचा आकार हा एक बाह्यरूपकीय पुरावा दिला आहे, परंतु याच्याऐवजी इथे बियांचा आकार हा शब्द वापरलेला आहे, त्यामुळे वेगळा घटक येईल बियांचा आकार। पुढे जाऊया। सहसंबंध ओळखा, सक्षम ते जगतील हा सिद्धांत मांडलेला आहे डार्विनने। तर पुढे मिळवलेली वैशिष्ट्ये, तर याचा सिद्धांत मांडणारे वैज्ञानिक त्यांचं नाव आपल्याला लिहायचं ते म्हणजे लॅमार्क। पुढे जाऊया। नावे लिहा। तर पेशी श्वसनात मदत करणारे 2 सहविकार म्हणजेच NAD, त्यालाच आपण निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड असं म्हणतो, आणि त्यानंतर FAD म्हणजेच फ्लॅव्हिन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड हे 2 सहविकारी आहेत। तर मित्रांनो आपल्याला ह्याचं दीर्घ रूप फुल फॉर्म योग्य प्रकारे लिहिता येत असेल तरच लिहा, अन्यथा NAD आणि FAD असे जरी आपण शब्द किंवा उत्तरे लिहिली तरी आपल्याला इथं पूर्ण गुण मिळतीलच। अ गटातील शब्दाला योग्य तऱ्हेने जुळवणारा ब गटातील शब्द लिहा। तर अ गट दिलेला त्यामध्ये एकच घटक आहे
स्त्री संप्रेरक आणि ब गट यामध्ये टेस्टोस्टेरॉन, इन्सुलिन आणि इस्ट्रोजन अशा प्रकारचे घटक दिलेले आहेत. तर यांची आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. इथं बाजूला आपण उत्तरे घेऊया. तर अ गटामध्ये स्त्री संप्रेरक आणि ब गटातील ह्याची योग्य जोडी असेल ती म्हणजे इस्ट्रोजन. पुढील विधान चूक की बरोबर ते लिहा. औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात सौर ऊर्जेवर चालणारे टर्बाईन वापरले जातात. तर विधान पूर्णपणे चूक आहे मित्रांनो. त्याचं कारण म्हणजे औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात वाफेवर चालणारे टर्बाईन वापरले जाते. पुढील प्रश्न क्रमांक 2 यामध्ये केवळ आणि केवळ शास्त्रीय कारणे लिहा या प्रकारचेच प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यामध्ये आपल्याला एकूण 3 उपप्रश्न विचारले जातात. त्यापैकी कोणते 2 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. हा प्रश्न आपल्याला एकूण 4 गुणांसाठी आहे. येथे सरावासाठी आपण एकूण 3ही उपप्रश्न सोडवत आहोत. त्यामध्ये पहिला उपप्रश्न, पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे. याची कारणे आपल्याला द्यायची आहेत. पेशी विभाजन ही एक आवश्यक जीवन प्रक्रिया आहे. पेशी विभाजनामुळेच सजीवांची वाढ व विकास होतो. त्याचबरोबर शरीराची झालेली झीज भरून काढता येऊ शकते, जखमा भरून काढता येतात आणि पेशींची संख्या ही वाढू शकते. त्यानंतर अलैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवात नवे जीव निर्माण होतात आणि लैंगिक प्रजनन करणाऱ्या बहुपेशीय सजीवात युग्मके तयार होतात. या सर्व कार्यांमुळे पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे. पुढील प्रश्न, अनिश्चित प्रजातीबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसते. त्याचं कारण आपल्याला सांगायचं आहे. कारण अनिश्चित प्रजाती धोक्यात असल्यासारख्या भासतात, मात्र त्यांच्या वर्तनाच्या काही सवयींमुळे, उदाहरणार्थ बुजरेपणामुळे अशा प्रजातींबाबतीत कोणतीही विशिष्ट आणि ठोस माहिती उपलब्ध नसते. उदाहरणार्थ शेकरू खार हे उदाहरण या अनिश्चित प्रजातीबाबत. म्हणून या अनिश्चित प्रजातीबाबत कोणतीही ठोस माहिती आपल्याकडे उपलब्ध नसते. जाऊया पुढील उपप्रश्नाकडे. सरीसृप प्राण्यांचे शरीराचे तापमान अस्थिर असते. त्याचं कारण आपल्याला द्यायचं आहे. सरीसृप हे शीतरक्ती प्राणी असतात. त्यांच्या शरीरात तापमान नियंत्रण करण्याची सोय नसते, की ज्या प्रकारे सस्तन प्राण्यामध्ये ही सोय असते. त्यामुळे सस्तन प्राण्यांना आपण उष्ण रक्ती प्राणी असं म्हणत असतो. परंतु सरीसृप प्राण्यामध्ये हे शरीराचं तापमान नियंत्रण करण्याची सोय नसते. त्यामुळे परिसराचे तापमान जसे वर खाली होते त्याप्रमाणे सरीसृप प्राण्यांचे तापमानही वर खाली होते. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते. मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची एक सूचना आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली बोर्ड परीक्षा आता जवळ आलेली आहे. त्यासाठी वेळ देखील खूप कमी उरलेला आहे आणि या बोर्ड परीक्षेची चांगल्या प्रकारे तयारी करण्यासाठी अनअकॅडमीने इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणली आहे एक विशेष टेस्ट सिरीज. ती म्हणजे इमर्ज मॉक टेस्ट सिरीज फॉर फायनल एक्झाम्स. ही एक प्रकारची फ्री टेस्ट आहे जी आपण आपल्या मोबाईलवरती देखील सोडवू शकतो. तर 45 ते 90 मिनिटांच्या या टेस्टमध्ये आपल्याला किमान 22 ते 40 प्रश्न असतील आणि ही टेस्ट 25 फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे आणि या टेस्टची वेळ असेल सायंकाळी 5 वाजता. त्यानुसार त्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी या मॉक टेस्टचं वेळापत्रक टाइम टेबल या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती पूर्णपणे दिलेलं आहे. तुम्ही यानुसार आपल्या या टेस्टचं नियोजन करू शकता. त्याचबरोबर इयत्ता 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी ही टेस्ट आहे 26 फेब्रुवारी, 27, 28 फेब्रुवारी आणि त्यानंतर 1 मार्च रोजी. ही देखील टेस्ट दररोज सायंकाळी 5 वाजता सुरू होईल. त्यानंतर आता 12वीच्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी या प्रकारचं हे शेड्यूल असेल. त्यानुसार आपल्या या टेस्टचं तुम्ही नियोजन करायचं आहे आणि या सर्व टेस्ट अगदी मोफत आहेत. इथे तुम्हाला कोणत्याच प्रकारचा चार्ज लागणार नाही आणि या संबंधीच्या सर्व लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तर सर्वांचा मोफत लाभ घेण्यासाठी व अनअकॅडमीच्या कोणत्याही पेड सबस्क्रिप्शनवर पूर्ण 10% डिस्काउंट मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसणारा देशपांडे हा कोड यूज करा. त्यामुळे मित्रांनो, आजच अनअकॅडमीचा ॲप डाउनलोड करा व आपल्या अभ्यासाला नवी दिशा द्या. त्यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न दुसरा ब. पुढील प्रश्न सोडवा. कोणते 3 या ठिकाणी आपल्याला एकूण 5 उपप्रश्न विचारले जातात. त्यापैकी कोणते 3 उपप्रश्न सोडवायचे आहेत. हा प्रश्न आपल्याला एकूण 6 गुणांसाठी असेल. या ठिकाणी सरावासाठी आपण सर्वच्या सर्व 5ही उपप्रश्न सोडवणार आहोत. त्यामधील पहिला उपप्रश्न, कपी आणि मानव यांच्यातील फरक स्पष्ट करा. तर सुरुवातीला आपण मुद्दा घेऊया कपी आणि त्यानंतर मानव. तर कपीमधील पहिला फरकाचा मुद्दा घेऊया आपण.
तर कपीचा मेंदू आकाराने लहान असतो, तर मानवाचा मेंदू आकाराने मोठा असतो. दुसरा मुद्दा, कपी ताठ चालू शकत नाही, मानव ताठ चालू शकतो. त्यानंतर मानवाच्या तुलनेत कपीची बुद्धिमत्ता खूप कमी असते. मानव सर्वात जास्त बुद्धिमान प्राणी समजला जातो. त्यानंतर पुढील मुद्दा, कपी झाडांच्या आधाराने राहतो, झाडांवर जास्त काळ राहतो, परंतु मानव जमिनीवर जास्त काळ राहतो आणि झाडांवर राहू शकत नाही. शेवटचा मुद्दा, कपीचे पुढचे 2 बाहू मागच्या पायांपेक्षा लांब असतात, परंतु मानवाचे बाहू पायांपेक्षा तोकडे म्हणजे थोडेसे लहान असतात. पाय लांब व मजबूत असतात. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या 2 घटकांमधील अचूक एकूण 5 मुद्दे दिलेले आहेत. पुढे उपप्रश्न. या ठिकाणी आपल्याला 2 उपप्रश्न विचारलेत. परत स्नायू आणि हाडे यांच्यातील प्रथिनांची नावे आपल्याला द्यायची आहेत. सर्वात अगोदर स्नायूंमधील जे प्रथिन आहे त्यांचं नाव आपल्याला द्यायचं आहे. तर ॲक्टिन व मायोसिन अशा प्रकारचे लवचिक प्रथिनं या स्नायूमध्ये असतात. त्यानंतर हाडांमध्ये असणारे प्रथिन ऑसिन, त्याचं नाव आहे ऑसिन. पुढे जाऊया. पर्यावरण संवर्धनाबाबत आपली सामाजिक जबाबदारी कोणती ते स्पष्ट करा. तर पर्यावरण आणि आपला संबंध मानवाच्या अस्तित्वापासूनच आहे. पृथ्वीवर आपले पाऊल पृथ्वीच्या निर्मितीच्या बऱ्याच कालावधीनंतर पडले. मानवाने पृथ्वीवर वावरत असताना आपली बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती या गुणांच्या आधारावर इतर सजीवांपेक्षा आपले स्थान महत्त्वपूर्ण ठरवले आहे. आपल्या गुणांच्या आधारावरच मानवाने निसर्गावर प्रभुत्व स्थापन केले. निसर्गाने मानवाला जी वेगवेगळ्या प्रकारची साधन संपत्ती दिली त्या साधन संपत्तीचा त्याने पुरेपूर वापर करून घेतला. याबरोबरच सुख समृद्ध जीवन जगण्याच्या प्रयत्नात तो निसर्गाकडून जेवढे घेता येईल तेवढे घेतच राहिला आणि या प्रक्रियेत नैसर्गिक पर्यावरणाची हानी होण्यास सुरू झाली. यातूनच पर्यावरणीय समस्या वाढत गेल्या. यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते ते म्हणजे आपण आज पर्यावरण समतोलनामध्ये मानवाची भूमिका महत्त्वाची आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचे काम जर मानवाने केले असेल तर त्याचे रक्षण संवर्धन देखील मानवच करू शकतो. जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रोबायोटिक्स यावर टीप लिहा. प्रोबायोटिक्स हे पदार्थही दुग्धजन्यच आहेत, पण त्यामध्ये क्रियाशील जीवाणू असतात. तर या क्रियाशील जीवाणूंची काही उदाहरणे घेऊया. ते म्हणजे लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, त्यानंतर लॅक्टोबॅसिलस केसी आणि बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम हे काही क्रियाशील जीवाणू आहेत जे या प्रोबायोटिक्समध्ये वापरले जातात. तर हे जीवाणू मानवी आतड्यातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखतात, म्हणजेच पचनक्रियेला मदत करणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ करतात, तर उपद्रवी सूक्ष्मजीवांना उदाहरणार्थ क्लॉस्ट्रिडियम यांना नष्ट करतात. तर या प्रोबायोटिक्सची काही उदाहरणे दिलीत मित्रांनो. म्हणजेच प्रोबायोटिक्स हे जे दुग्धजन्य उत्पादने आहेत हे कोणकोणत्या रूपामध्ये आपल्याला बाजारामध्ये भेटतात. तर योगर्ट, केफीर, सोअर फ्रूट यालाच आपण कोबीची लोणची असं म्हणतो. त्यानंतर डार्क चॉकलेट, मिसो सूप, लोणची, तेले, कॉर्न सिरप, कृत्रिम स्वीटनर्स इत्यादी रूपामध्ये आपल्याला बाजारामध्ये हे प्रोबायोटिक्स उपलब्ध आहेत. पुढील प्रश्न. खालील माहिती पूर्ण करा. आता या ठिकाणी आपल्याला काय माहिती दिलेली आहे की आपत्तीचे स्वरूप आणि व्याप्ती. आता या ठिकाणी एकूण 6 मुद्दे आहेत. त्यातला दुसरा मुद्दा, तिसरा, चौथा, त्यानंतर 5वा आणि 6वा अशा प्रकारचे 6 मुद्दे आहेत आपल्याला पुस्तकामध्ये. त्यापैकी या ठिकाणी 2 मुद्दे दिलेले आहेत. उर्वरित मुद्दे आपल्याला लिहायचे आहेत. तर पहिला मुद्दा दिला तो म्हणजे आपत्तीपूर्वीचा काळ. दुसरा मुद्दा काय असेल? इशारा काळ. तिसरा घटक आणीबाणीचा काळ. चौथा घटक पुनर्वसनाचा काळ. 5वा घटक अगोदरच दिलाय तो म्हणजे प्रतिशोधनाचा काळ. आणि शेवटचा घटक आपल्याला लिहायचा आहे तो म्हणजे पुनर्निर्मितीचा काळ. तर अशा प्रकारचे आपत्ती स्वरूप आणि व्याप्ती यावर आधारित आपण हे सर्व घटक इथे लिहिलेले आहेत. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. पुढील प्रश्न सोडवा. कोणते 5 प्रश्न? इथं आपल्याला एकूण 8 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी 5 प्रश्न लिहिणे आवश्यक आहेत. प्रत्येकी एक प्रश्न 3 गुणांचा. अशा प्रकारे प्रश्न तिसरा एकूण 15 गुणांचा आहे. आपण सरावासाठी म्हणून एकूण 8ही प्रश्न इथं सोडवत आहोत. तर यामधील पहिला उपप्रश्न. एकपेशीय सजीवातील द्विविभाजन पद्धतींचे प्रकार सांगून उदाहरण स्पष्ट करा किंवा उदाहरणासह स्पष्ट करा. तर यामध्ये लक्षात घ्या, आदिकेंद्रिकी सजीव म्हणजे जीवाणू
आणि आदिजीव म्हणजेच अमिबा, पॅरामिशियम, युग्लिना इत्यादी, त्याचबरोबर दृश्यकेंद्रिके पेशीतील तंतुकणिका आणि हरितलवके हे पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. या प्रकारात जनक पेशीचे 2 समान भागात विभाजन होऊन 2 नवजात पेशी तयार होतात. सदर विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने होत असते. त्यांची आकृती पाहूया आपण मित्रांनो. तर अमिबा, त्यात पॅरामिशियम आणि युग्लिना. तर यामध्ये आपल्याला जे विविध प्रकार सांगायचे आहेत त्याच्याविषयी माहिती घेऊया आपण. तर वेगवेगळ्या आदिजीवांमध्ये विभाजनाचा अक्ष हा वेगवेगळा असतो. अमिबाला विशिष्ट आकार नसल्याने कोणत्याही अक्षातून त्याचं विभाजन होतं. इथं पहा, अमिबाचा विभाजन आडवा अक्ष असेल अथवा उभा अक्ष असेल किंवा तिरकस अक्ष, कोणत्याही अक्षामधून या अमिबाचं विभाजन होतं, म्हणूनच याला साधे विभाजन म्हणतात. त्यानंतर पॅरामिशियममध्ये आडवे द्विविभाजन असते. इथे पहा, हा पॅरामिशियम, यामध्ये हे आडवे द्विविभाजन आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. तर युग्लिना मध्ये उभे द्विविभाजन असते. तर हा युग्लिना, यामध्ये उभे द्विविभाजन झाल्यानंतर 2 नवजात युग्लिना तयार होत असतात. तर या प्रश्नामध्ये आपल्याला आकृती काढणं अत्यंत आवश्यक आहे. पुढे जाऊया. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिली आहे आणि आकृतीवर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न, पुढील आकृतीमध्ये दाखवलेल्या म्युकरची बीजाणू निर्मिती होताना कवकजाल कसे तयार होते त्याविषयी माहिती सांगायची. तर म्युकरसारख्या कवकांचे शरीर तंतुमय असते. त्यांना बीजाणुधानी असतात. या ठिकाणी हे पहा, या बीजाणुधानी आहेत. या बीजाणुधानीमध्ये बीजाणूंची निर्मिती झाल्यावर ती फुटते आणि बीजाणू बाहेर पडतात. ही बीजाणुधानी आहे, यामध्ये बीजाणूंची निर्मिती होत असते आणि काही ठराविक कालावधीनंतर ही बीजाणुधानी फुटते आणि या बीजाणुधानीमधून असंख्य बीजाणू हे बाहेर पडत असतात. आता हे जे बाहेर पडलेले बीजाणू आहेत हे ओलसर, त्याचबरोबर उबदार जागी रुजतात व त्यापासून नवीन कवक जाल निर्माण होते. याच प्रश्नावर आधारित पुढचा उपप्रश्न ब, वरील आकृतीमध्ये प्रजननाचा कोणता प्रकार दिसून येतो. तर या आकृतीमध्ये बहुपेशीय सजीवांमधील बीजाणू निर्मिती हा अलैंगिक प्रजननाचा प्रकार आपल्याला दिसत आहे. पुढचा प्रश्न, अनेक माणसे मिळून अख्खे जंगल नष्ट करतात, पण एका माणसाने मात्र मनात आणले तर त्याला जंगल निर्माण करता येते. हे विधान जाधव मोलाई पयांग यांच्या गोष्टीतून आपल्याला कसे समजते ते स्पष्ट करा. तर जाधव मोलाई पयांग हा तसे पाहिले तर एक सामान्य आणि गरीब माणूस. केवळ कामगार असलेल्या पयांगांना पर्यावरण रक्षण आणि संवर्धन ह्याची जाणीव होती. त्यांनी एकट्याच्या हिमतीवर 1360 एकर क्षेत्रात जंगल तयार केले. यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. यावरून साध्या माणसाला देखील हा चमत्कार करता येतो हे दाखवता येते. त्यामुळे अनेक माणसे मिळून अख्खे जंगल नष्ट करतात, पण एका माणसाने मात्र मनात आणले तर त्याला अख्खे जंगल निर्माण करता येते. आणि हे महत्त्वाचे सत्य जाधव मोलाई पयंग यांच्या गोष्टीतून आपल्याला समजते. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढील आकृतीचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी 2 आकृती दिल्यात मित्रांनो. पहिली आकृती आहे तारामासा आणि दुसरी आहे सी अर्चिन. तर या ठिकाणी काही प्रश्न दिले आहेत. पहिला प्रश्न अ, आकृतीमधील प्राणी कोणत्या संघातील आहेत. तर हे दिलेले प्राणी कंटकचर्मी किंवा त्यालाच आपण इकायनोडर्माटा असं म्हणत असतो, तर या प्राणी संघामध्ये आहेत. पुढचा प्रश्न ब, त्यांच्या त्वचेवरील आवरण कोणत्या पदार्थांचे बनलेले आहे. तर त्यांच्या त्वचेवरील आवरण कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेले आहे. तिसरा प्रश्न क, त्यांच्या प्रचलनाचे अवयव कोणते. तर नलिकापाद हे त्यांच्या प्रचलनाचे अवयव आहेत. जाऊया पुढील प्रश्नाकडे. कंसात दिलेले शब्द वापरून पुढील परिच्छेद पूर्ण करा. तर या ठिकाणी काही कंसामध्ये शब्द दिलेले आहेत. हे शब्द वापरून आपल्याला या ठिकाणी एक परिच्छेद दिला आणि त्या परिच्छेदामध्ये काही जागा रिकाम्या आहेत, मोकळ्या आहेत, रिक्त जागा आहेत. तर त्या परिच्छेदामध्ये या ठिकाणी दिलेल्या कंसामधील योग्य शब्द आपल्याला ठेवायचे आहेत आणि परिच्छेद पूर्ण करायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी वेळ वाचावी यासाठी मी पूर्ण परिच्छेद आणि त्यामध्ये शब्द दिलेले आहेत. या प्रकारे पहा. तर मूल पेशींच्या टिंबटिंबामुळे, कशामुळे,
तर विभेदनामुळे. हे पहा इथं हा शब्द आहे. शरीरातील निरनिराळ्या ऊती तयार होतात. गर्भवती मातेच्या उदरात वाढणाऱ्या बाळाच्या नाळेत, इथं टिंबटिंब रिकामी जागा होती तर नाळेत शब्द आपण या ठिकाणी घेतलाय. तर या नाळेत देखील मोलपेशी सापडतात. तेथून त्या काढता येतात आणि वाढीच्या सुरुवातीच्या काळातील टिंबटिंब पेशी देखील कोणत्या पेशी आहे? हे पहा युग्मनजाच्या पेशी देखील मूल पेशीप्रमाणे कार्य करत असतात. त्यानंतर टिंबटिंब आणि टिंबटिंब ऊती त्यांची उत्तर पहा या ठिकाणी. लाल अस्थिमज्जा आणि लिपिड पेशी किंवा मेदपेशी या प्रौढांच्या शरीरातील ऊती देखील मूलपेशीप्रमाणे विभेदन करू शकतात. या पेशींच्या साह्याने विविध प्रकारच्या ऊती निर्माण करता येतात. तसेच एखादा विदीर्ण म्हणजेच काय, त्याचा आपण ऱ्हास पावत असलेला असं देखील म्हणत असतो. तर विदीर्ण अवस्थेतील अवयव पुन्हा सुधारण्यासाठी देखील मूल पेशींची मदत होत असते. जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर या प्रश्नामध्ये आपल्याला हे चित्र दिले आणि चित्रावर आधारित अ आणि ब असे 2 प्रश्न आहेत. तर या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत. तर पहिला प्रश्न आहे अ, पुढील चित्रात तुम्हाला कोणती मानसिक विकृती दिसून येते? तर याचं उत्तर घेऊया आपण. तर अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना मदत करणे सोडून त्यांचे संवेदनशून्यतेने चित्रीकरण करणे ही मानसिक विकृती या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. पुढे एक प्रश्न आहे ब, यातून तुम्ही कोणता सामाजिक संदेश द्याल? त्याचं उत्तर या उलट कोठेही अपघात झाल्यास सर्वप्रथम अपघातग्रस्तास तातडीची मदत करणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. पुढील प्रश्न, सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक विचारात घेऊन पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा व विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे द्या. तर या ठिकाणी एक संकल्पना चित्र दिले मित्रांनो आपल्याला. हे प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं संकल्पना चित्र आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये जसं तसं आखायचं आहे. आणि यामध्ये सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक, तर 3 घटक आहेत. त्यातील एक घटक आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. तर पहिला घटक घेऊया आपण. तर मानसिक ताणतणाव, दुसरा घटक व्यसनाधीनता आणि तिसरा घटक दुर्धर आजार. तर यावर आधारित काही प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न घेऊया. 2 प्रश्न आहेत अ आणि ब. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण इथं घेऊया आणि ब प्रश्नाचं उत्तर पुढील स्लाइडवरती दिलेलं आहे. तर पहिला प्रश्न, तंबाखूजन्य पदार्थाचा समावेश यापैकी कोणत्या घटकात होतो? तर नक्कीच साहजिक तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश व्यसनाधीनता म्हणजे या व्यसनाधीनता या घटकात होतो. ब प्रश्न, तंबाखूजन्य पदार्थामुळे सामाजिक आरोग्य कसे धोक्यात येते ते लिहा. तर तंबाखूजन्य घातक पदार्थांची सवय लागून त्यांचे रूपांतर व्यसनाधीनतेत होते. तात्पुरती नशा देणारे काही वनस्पतीजन्य अंमली पदार्थ व काही रासायनिक पदार्थ हे मानवी चेतासंस्था, स्नायूसंस्था, हृदय यांच्यावर दुष्परिणाम करून त्यांची कायमस्वरूपी हानी करतात. तंबाखूजन्य पदार्थामुळे तोंड, फुफ्फुसे यांचा कर्करोग होतो म्हणजे कॅन्सर होतो आणि व्यसनांध व्यक्ती समाजासाठी विधायक कामे कधीच करू शकत नाहीत. व्यसनामुळे व्यक्ती आत्मकेंद्री बनू शकते आणि यामुळे त्याचा सामाजिक संपर्क कमी होत जातो. जाऊया पुढील उपप्रश्नाकडे. पुढे काही आपत्तीची चित्रे दिलेली आहेत. समजा तुमच्यावर अशा आपत्ती ओढवल्या तर आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल ते आपल्याला लिहायचं आहे. या ठिकाणी 3 चित्रे दिले आहेत. 3ही आपत्ती आहेत. त्यातली पहिली आपत्ती अ, आ आणि त्यानंतर ई अशा 3 आपत्ती आहेत. त्यातली पहिली आपत्ती कोणती मित्रांनो पहा. तर 2 मुलांचे गट एकमेकांशी मारामारी करत आहेत. पुढची आपत्ती, गॅस सिलेंडर गळतीने विषारी वायू पसरत आहे. तिसरी आपत्ती, अतिवृष्टीने पाणी साचले असून पूरसदृश परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आता या सर्व आपत्तीनंतरचे आपले व्यवस्थापन कसे असेल त्याविषयी आपल्याला माहिती इथं विचारलेली आहे. तर आपत्तीनंतरचे व्यवस्थापन, पहिली आपत्ती ज्या ठिकाणी मारामारी सुरू आहे. तर मारामारी सुरू झाली असेल तर त्या 2 गटांना आपण वेगळे करू. कोणी जखमी झाले आहे का याची आपण खात्री करून प्रथमोपचार करू आणि अशी मारामारी करू नये असे त्यांना आपण पटवून देऊ. त्यानंतर दुसरी आपत्ती, गॅस सिलेंडर गळतीने विषारी वायू पसरला गेला असेल तर त्या घरातील व्यक्ती आणि पाळीव प्राणी यांना आपण त्वरित घराबाहेर काढून सुरक्षित जागी घेऊन जाऊ. तिसरी आपत्ती, अतिवृष्टीने पाणी साचून वाहतूक बंद पडते, घरात पाणी शिरते, सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते.
अशा वेळी शक्य तितकी मदत दुसऱ्यांना करू. साचलेले पाणी निचरा होण्यासाठी आपण मदत करू. अशा वेळी गटारे उघडतात, त्या ठिकाणी मोठ्यांच्या मदतीने सावधगिरीसाठी काही उपाय करू. तरी सर्व झाले आपत्तीनंतरचे व्यवस्थापन. त्यानंतर प्रश्न चौथा, शेवटचा प्रश्न. पुढीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. या ठिकाणी आपल्याला 2 उपप्रश्न देण्यात येतात. त्यापैकी कोणताही एक उपप्रश्न आपल्याला सोडवायचा आहे आणि एकूण 5 गुणांसाठी आहे. आपण या ठिकाणी 2ही उपप्रश्न सोडवणार आहोत. पहिला उपप्रश्न, सौर औष्णिक विद्युत निर्मितीचे संकल्पना चित्र तयार करा व त्याचे कार्य थोडक्यात स्पष्ट करा. आता याचं संकल्पना चित्र म्हणजे याची आपल्याला आकृती काढायची मित्रांनो या प्रकारे. तर यामध्ये परावर्तक पृष्ठभाग वापरलेत आणि या परावर्तक पृष्ठभागावर ज्यावेळेस प्रकाश किरणे पडतात त्यावेळेस हे परावर्तित होऊन हे जे शोषक आहेत ह्या शोषकावरती हे सौर प्रकाश किरण एकवटले जातात आणि या शोषकामधून आपण कायमस्वरूपी पाण्याचा प्रवाह पुढे पुढे पाठवत असतो. हे पहा, या ठिकाणी हे सौर परावर्तक आहेत, हे दिलेले सौर परावर्तक आणि यामध्ये लावलेले शोषक आहेत. आणि सूर्याची किरणे या सौर परावर्तकावर पडल्यानंतर या शोषकामधून जे पाणी वाहत आहे हे पाणी आता उष्ण होतं आणि उष्ण झाल्यानंतर या पाण्याची वाफ होते आणि वाफ झाल्यानंतर ही उष्ण वाफ आता आपण या टर्बाईनच्या पात्यावरती टाकतो आणि टर्बाईनला पुढे जनित्र जोडलेले आहे आणि जनित्र पुढे गतिमान होते आणि त्यानंतर शेवटी आपल्या या ठिकाणी विद्युत ऊर्जेची निर्मिती करता येते. आणि त्यानंतर गरम झालेली ही वाफ आपण कूलिंग टॉवरच्या मदतीने थंड करतो. त्यामुळे या वाफेचं रूपांतर आता पाण्यामध्ये होतं आणि हेच पाणी आपण परत पुन्हा या गोष्टीसाठी परत परत वापरत असतो. तर याविषयी थोडक्यात माहिती द्यायची आपल्याला. सूर्यकिरण परावर्तित करणारे अनेक परावर्तक वापरून सूर्यकिरण एका शोषकावर केंद्रित केले जातात. हा शोषक आहे म्हणजे ह्या पाईप्स. त्यामुळे तिथे उष्णता ऊर्जा तयार होते. या उष्णतेच्या साह्याने पाण्याचे रूपांतर वाफेत करून टर्बाईन आणि टर्बाईनद्वारे जनित्र फिरवले जाते व विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. पुढचा उपप्रश्न, प्रश्न 4मधील पुढे दिलेला परिच्छेद वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. हा परिच्छेद काय काळजीपूर्वक आपल्याला शांतपणे वाचायचा आहे. तर रेमेडिएशन किंवा उपचार पद्धती म्हणजे पर्यावरणात असलेले विषारी आणि घातक पदार्थ वेगळे काढणे किंवा त्याचे दुष्परिणाम कमी करणे. ज्यावेळी या प्रक्रियेसाठी कोणताही सजीव वापरला जातो तेव्हा त्या पद्धतीला जैव उपचार असे म्हणतात. जर वनस्पती प्रजाती वापरल्या जात असतील, जर वनस्पती प्रजाती वापरल्या तर त्यास फायटोरेमेडिएशन असे म्हटले जाते. आणि ज्यावेळेस सूक्ष्मजीवांचा वापर या जैव उपचार पद्धतीमध्ये करतात त्यावेळी त्याला मायक्रोबियल रेमेडिएशन अशी संज्ञा आहे. या पद्धती सांडपाण्याचे दुष्परिणाम आणि समुद्री प्रदूषण कमी करण्यासाठी वापरले जातात. अशा पद्धतींचा वापर समुद्रातील क्रूड तेलांचं तवंग दूर करण्यासाठी डॉक्टर आनंद चक्रवर्ती या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने प्रथम केला आहे. त्यांनी स्युडोमोनास एरोजिनोसा या जीवाणूंचा वापर यासाठी केलेला आहे. हे जीवाणू तेल तवंगाचे कार्बन डायऑक्साईड व पाणी यामध्ये रूपांतर करतात. तर या परिच्छेदावर आधारित पुढे काय प्रश्न दिलेत. त्यातला पहिला प्रश्न, जैव उपचार पद्धती म्हणजे काय. तर ज्यावेळी रेमेडिएशन प्रक्रियेसाठी कोणताही सजीव वापरला जातो तेव्हा त्या पद्धतीला जैव उपचार पद्धती असे म्हटले जाते. पुढील प्रश्न, फायटोरेमेडिएशन आणि मायक्रोबियल रेमेडिएशन यात कोणता फरक आहे. तर फायटोरेमेडिएशनसाठी वनस्पती प्रजाती वापरले जातात आणि मायक्रोबियल रेमेडिएशन यासाठी सूक्ष्म जीवांचा वापर केला जातो. तिसरा प्रश्न, पर्यावरणातील कोणते घातक पदार्थ जैव उपचार पद्धतीने दूर केले जातात. तर जैव उपचार पद्धतीचा वापर सांडपाण्याचे दुष्परिणाम आणि समुद्री प्रदूषण कमी करण्यासाठी केला जातो. अशा पद्धतीच्या मदतीने समुद्रातील क्रूड तेलाचा तवंग दूर केला जातो. पुढील प्रश्न, स्युडोमोनास एरोजिनोसा या जीवाणूंचे कार्य कोणते. तर हे जीवाणू तेल तवंगाचे कार्बन डायऑक्साईड व पाण्यामध्ये रूपांतर करतात आणि अशा प्रकारे हे जे पाण्यामध्ये झालेलं प्रदूषण आहे हे कमी करतात. पाचवा आणि शेवटचा प्रश्न, डॉक्टर आनंद चक्रवर्तींचे काम महत्त्वाचे का ठरते. समुद्रात तेल गळती झाल्यावर तेलाचा तवंग यांत्रिक पद्धतीने गोळा करणे खूप अवघड व वेळखाऊ काम आहे. म्हणून जैव उपचार पद्धतीचा वापर करून
समुद्रातील क्रूड तेलाचा तवंग दूर करण्यासाठी स्युडोमोनास एरोजेनुसा या जीवाणूंचा वापर सर्वात अगोदर डॉक्टर आनंद चक्रवर्ती या भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाने केलेला आहे। तेव्हा डॉक्टर आनंद चक्रवर्तींचे काम हे अतिशय महत्त्वाचे ठरते। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 या विषयाची जी कृतीपत्रिका आहे त्याची आपण उत्तराच्या स्पष्टीकरणासह माहिती घेतलेली आहे आणि या सर्व प्रश्नपत्रिकेची PDF लिंक त्यांच्या उत्तरासह मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही तिथून या सर्व प्रश्नपत्रिका एकूण 7 सराव प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता आणि यामुळे आपल्या येणाऱ्या बोर्ड परीक्षेला नक्कीच मदत होईल। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे वेगवेगळे विज्ञानविषयक व्हिडिओज व शैक्षणिक अपडेट मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।